रेल्वे फलकावर उर्दूतील छत्रपती संभाजीनगर नावामुळे वाद. भाजप आमदार संजय केनेकरांकडून विरोध. अधिकाऱ्यावर कारवाई करा, उर्दूतील नाव काढा. निजामी भाषा आमच्यावर थोपताय, आमदार संजय केनेकर यांचा संताप. मनसेच्या केंद्रीय समितीची उद्या बैठक. राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थ निवासस्थानी बैठक. बैठकीला स्थानिक पदाधिकारी आणि मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई उपस्थित राहणार. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांवर शिवसेनेचाच विजय. आमदार निलेश राणेंनी व्यक्त केला विश्वास. 32 जागांवर आमचा थेट दावा. निलेश राणेंचा भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न. विमानातील मराठी प्रकरणी मनसे नेते अविनाश जाधव संतापलेत. मनसे कार्यालयात कोंबड्या बनवून ठेवणार. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला जाधवांचा इशारा. फलटणमधील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरण. दोषी अधिकाऱ्यांवर दयामाया दाखवू नका, SIT मार्फत चौकशी करा. माजी खासदार जोगेंद्र कवाड यांचं वक्तव्य. धुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच एक नंबरचा पक्ष म्हणून समोर येईल, असा विश्वास मंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केला. बुलढाण्यात शिवसेनेच्या मोर्चे बांधणीला सुरुवात. स्वबळाची वेळ आल्यास तयार. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांचं वक्तव्य. रवी राणांनी यशोमती ठाकूर यांना पाठवला दिवाळी किराणा. दिवाळीचा किराणा पाठवल्यानं यशोमती ठाकूर आक्रमक. भैया आणि भावी तुम्ही नीट राहायचं. काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर चांगल्याच भडकल्या. बीडमध्ये शिवसेनेचे स्वबळावर लढण्याचे संकेत. युतीत इच्छुक मात्र स्वबळाची ही तयारी. जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांचं वक्तव्य. माझ्या पक्षाला बळ देतील अशा नेत्यांना मी बरोबर घेणार. डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणात मीडिया ट्रायल करू नका, मंत्री पंकजा मुंडेंचं वक्तव्य. संवेदनशील प्रकरणात राजकारणाचा रंग देणं थांबवा. देवाभाऊंना प्रत्येक गोष्टीत दोष देणं हा छंदच झालाय का? आमदार चित्रा वाघ यांचा प्रणिती शिंदेंवर संताप. वर्ध्यात निवडणुकीपूर्वीच महायुती धुसफूस. जिल्ह्यातल्या नगर परिषदा आमच्या हातातच राहतील. माजी खासदार रामदास तडस यांचा मित्रपक्षाला इशारा. धाराशिवमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या 29 कार्यकर्त्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणात सर्व आरोपींवर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. सामाजिक कार्यकर्त्या मयुरी बांगर यांची प्रतिक्रिया. रवींद्र धंगेकर शिवसेनेचा आक्रमक चेहरा. पुण्याच्या राजकारणाची त्यांना चांगली जाण. प्रताप सरनाईकांकडून धंगेकरांची पाठराखण. सोलापुरातील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदेंच्या दिवाळी फराळ कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती. स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांमध्ये रंगल्या चर्चा. एकाच कुटुंबातील 3 जणांचे लागले वेगवेगळे पोस्टर्स. साताऱ्यातील कराडमध्ये परिसरातील नागरिकांकडून या श्रेयवादाविरोधात बॅनरबाजी. निर्भया प्रकरणात तुमचे वडील गृहमंत्री होते तेव्हा राजीनामा मागितला नव्हता. आता देवाभाऊंवर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. नवनाथ बन यांचं प्रणिती शिंदेंना प्रत्युत्तर. महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचं उद्या भूमिपूजन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते उद्या होणार भूमिपूजन. जालन्यात भाजप शिवसेनेत श्रेयवादावरून जुंपली. PR कार्ड सर्व्हेच्या उद्घाटन फलकावरून वाद. फलकावर अर्जुन खोतकरांचं नाव नसल्यानं शिवसैनिक आक्रमक. नामफलकाला फासलं काळं. 1 नोव्हेंबरला होणाऱ्या मोर्चाला फॅशन स्ट्रीट येथून सुरुवात होण्याची शक्यता. हा मोर्चा फॅशन स्ट्रीटवरून निघून मेट्रो आणि त्यानंतर मुंबई महापालिकेपर्यंत येणार. मुंबई महापालिकेसमोर स्टेज टाकणार असल्याची सूत्रांची माहिती. 1 नोव्हेंबरला मतदार यादीतील घोळासंदर्भात मोर्चाच्या नियोजनासाठी संजय राऊत सिल्वर ओकवर. राऊतांनी शरद पवार यांची घेतली भेट. तर राज ठाकरे यांना देखील भेटणार. महाविकास आघाडी आणि मनसेतर्फे मोर्चा काढण्यात येणार. कराड दक्षिणमध्ये भाजपला धक्का. मोहनराव नायकवडी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश. खासदार नितीन पाटलांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. परभणीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिंतूर तालुकाध्यक्ष संतोष राठोड यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. अमित शहा यांचा उद्या मुंबई दौरा. सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक. पंतप्रधान मोदी दैवी, त्यांच्यात अशक्यही शक्य करण्याची शक्ती. राज्यपाल आचार्य देवव्रत यांचं वक्तव्य. सिंधुदुर्गमधील सावंतवाडीत शिंदेंच्या शिवसेनेला धक्का. शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
सोमवारी ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा. उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन. वरळीच्या NSCI डोममध्ये मेळावा. महाराष्ट्रात मतदार यादी छाननी. पालिका निवडणुकीनंतरच पुढील आठवड्यात होणार देशव्यापी SRIची घोषणा. तर 2026 मध्ये विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या राज्यांना प्राधान्य. आगामी निवडणुकीत भाजप ताकदीनं उतरणार. सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढवून जिंकणार. भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचं वक्तव्य. उद्या बच्चू कडूंचा ट्रॅक्टर एल्गार मोर्चा. शेतकरी अमरावतीहून नागपूरकडे रवाना. कर्जमाफी करा आणि ओला दुष्काळ जाहीर करा. मोर्चातून बच्चू कडूसह शेतकऱ्यांची मागणी. पिंपरी चिंचवडमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटली. पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया. पाणी पुरवठा विभागानं तातडीनं पाईपलाईनची दुरुस्ती करावी. नागरिकांची मागणी. सोलापूरमध्ये भरदिवसा वयोवृद्ध महिलेला लुटण्याचा प्रयत्न. घटना CCTV कॅमेऱ्यात कैद. पोलीस घटनास्थळी दाखल. आरोपींचा शोध सुरू. कोल्हापूरमध्ये मावळा संघटनेच्या वतीनं भुदरगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम. खासदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून किल्ल्यांची स्वच्छता मोहीम. 1 तारखेपासून जैन समाज आंदोलन करणार. जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याची मागणी. सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल. भिवंडीमध्ये उभं राहणार शानदार उर्दू घर. आमदार रईस शेख यांच्या पाठपुराव्याला यश. अल्पसंख्याक विकास विभागाला भूखंड कर्ज सुपूर्द करण्यात आलेलं आहे. अजित पवारांचं उर्दू घरासाठी पुरेसा निधी देण्याचं आश्वासन. पदवीधर शिक्षक मतदारसंघासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू. 6 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करण्याचं आवाहन. नव्या मतदार याद्यांसाठी ऑनलाईन ऑफलाईन नोंदणी सुरू. पुणे रेल्वे स्थानकावर हरवलेला 6 वर्षांचा चिमुकला 15 मिनिटात सापडलाय. पुणे रेल्वे स्थानकावरील घटना. पालकांना अश्रू अनावर. RPFनं तात्काळ शोधून पालकांच्या ताब्यात सोपवलंय. संगमनेरच्या साकूर पठार भागात मोबाईल नेटवर्कचे 3-13. ऐन दिवाळीत असंख्य मोबाईल ग्राहकांना रेंजचा फटका. जिओ, VI, एअरटेल आणि BSNLच्या कंपन्यांची सेवा विस्कळीत. दखल घेऊन सेवा पूर्ववत करावी अशी मागणी. ST चालकांची अल्कोहोल तपासणी होणार. प्रवाशांच्या वाढती गर्दी. सुरक्षिततेसाठी घेतला निर्णय. प्रत्येक फेरीपूर्वी वाहकांची ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणी होणार. कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सज्ज. देशाच्या कानाकोपऱ्यातून वारकरी विठुरायाच्या दर्शनाला. 2 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी. कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी विठ्ठलाचं 24 तास दर्शन सुरू. पंचमीच्या मुहूर्तावर आज विठ्ठलाचा पलंग काढून सर्व राजोपचार बंद. संत गोरोबा काकाची पालखी पंढरीच्या कार्तिक वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ. फटाक्यांची आतषबाजी करत मोठ्या उत्साहात. भाविकांची मोठी गर्दी. गणपतीपुळे समुद्र किनारी परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून उपाययोजना. वीकेंड सुट्टीसाठी 3 लाखाहून जास्त पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यात दाखल. कोल्हापुरातील राधानगरीत कुट्टी मशीनमध्ये 14 वर्षीय मुलीचा हात सापडलाय. CPR रुग्णालयात मुलीवर उपचार सुरू. पंढरपूरमधील अकलूजमध्ये आयोजित केलेल्या श्रीराम अश्व प्रदर्शनाला अश्वप्रेमींची मोठी गर्दी. संपदा मुंडेच्या आत्महत्या नाही हत्या. खासदार निंबाळकर आणि त्यांच्या PAची चौकशी करा. विजयसिंह बांगर यांचा आरोप. डोंबिवली पूर्वमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची कारवाई. फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवरही कारवाई करण्यात आली. अनधिकृत शेडही JCBच्या साहाय्याने जमीनदोस्त. सांगलीच्या कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे शेतमळ्यात मगरीचं वास्तव्य. गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्येशी माझं नाव जोडलं गेलं. फलटणच्या आरोपांवरून माजी खासदार भाजपचे खरंतर रणजित सिंह निंबाळकर यांचा आरोप. खोपोलीजवळील गारमाळ भागामध्ये रानगव्याचं दर्शन झालं. परिसरात भीतीचं वातावरण. वन विभागाकडून बंदोबस्त करण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक नामफलकाच्या इंग्रजी स्पेलिंगमध्ये चूक झाली होती. मात्र लोकशाही मराठीनं चूक झाल्याचं निदर्शनास आणून देताच या स्पेलिंगमध्ये तातडीनं बदल करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरच्या स्पेलिंगमधील ए राहिल्यानं छत्रपती संभाजीनगर असं झालं होतं. मात्र लोकशाही मराठीच्या सतर्कतेमुळे शहराच्या नावातील झालेली चूक दुरुस्त करण्यात आली. दिवाळीत पुण्यात 750 टन अतिरिक्त कचरा. पुणे महापालिकेची जलद विल्हेवाट. कचरा व्यवस्थापन सुरळीत राखण्याचा प्रयत्न.
वांद्रे वर्सोवा सीलिंगच्या समुद्रातील कामांना गती, काम पूर्ण होण्यास मे 2028 उजाडणार. वरळी बीडीडीतील 1419 रहिवासी डिसेंबर अखेर नव्या घरात जाणार. भटक्या कुत्र्यांबाबत सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी, निर्णयाकडे देशभरातील प्राणीप्रेमींचं लक्ष. दिवाळी सुट्टीत पर्यटकांची संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात धम्माल, 22,000 पर्यटकांची हजेरी, 24 लाखांचा महसूल जमा. रायगडमध्ये मुलींचा जन्मदर घटला, 1,000 मुलांमागे 977 मुली, आरोग्य विभागाकडून आकडेवारी जाहीर. 10वी-12वीच्या मुख्य परीक्षा शुल्कात पुन्हा वाद, पालकांच्या खिशाला फटका. दुबईत भारतीयांच्या नावावर 800 कोटींची बेहिशेबी मालमत्ता, मुंबई, ठाणे, पुणे, दिल्लीतील 4 ब्रोकर्स फर्मच्या छाप्यातील माहिती. चिंचवड विधानसभेत दिवाळी गिफ्ट, विविध विकास कामांसाठी शासनाकडून 12 कोटींचा निधी. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यातील मानवी मृत्यू दर चिंताजनक, महाराष्ट्रात सर्वाधिक 218 मृत्यूंची नोंद. सोन्याच्या दरात घसरण, सोनं 4 दिवसात 8,000 घसरले, चांदी किलो मागे 38,000 स्वस्त. टेलिकॉम स्पॅम कॉल आणि मेसेजबद्दल कडक नियम लागू करणार, सर्व स्पॅम नंबर्सला ब्लॉक केलं जाईल, जेणेकरून युजर्सपर्यंत मेसेज किंवा कॉल पोहोचणारच नाही. यूपीआयसाठी आता नवीन एआय हेल्प असिस्टंट, नव्या टूल्सची सध्या चाचणी सुरू. एआय असिस्टंटमुळे युजर्सला आता कॉल किंवा कस्टमर केअरची वाट पाहावी लागणार नाही. रेल्वेत 8,800 जागांसाठी मेगा भरती, भारतीय रेल्वेच्या ऑफिशियल वेबसाईटवरून अर्ज खरं तर भरता येणार आहे. हत्तीपकड मोहिमेला उच्च न्यायालयात आव्हान, जनहित याचिकेवर 3 नोव्हेंबरला पुढील सुनावणी. 1 नोव्हेंबरपासून घरगुती गॅस सिलेंडरची किंमत वाढण्याची शक्यता, सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत बदल होऊ शकतात, थेट ग्राहकांच्या खिशावर परिणाम. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील पीएसआय बदने पोलिसांसमोर स्वतःहून हजर. पीएसआय बदने फलटण ग्रामीण पोलिसांसमोर हजर. सातारा फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मी प्रामाणिक आहे, पोलिसांवर माझा विश्वास. पीएसआय गोपाल बदनेची अटक करताना प्रतिक्रिया. आरोपी पीएसआय बदने पोलिसांना शरण. महिला डॉक्टर प्रकरणाची सखोल चौकशी होणं अत्यंत गरजेचं, वैद्यकीय स्त्री अधिकाऱ्यावर असा प्रकार दुर्दैवी. डॉक्टर तरुणी आत्महत्येवर उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया. महिला डॉक्टर संपदा मुंडेंच्या कुटुंबियांशी सुप्रिया सुळेंचा संवाद. सुप्रिया सुळेंनी फोनद्वारे साधला संवाद. संपदा यांच्या कुटुंबियांचं केलं सांत्वन. पक्षपातीपणे चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार. सुप्रिया सुळेंनी संपदा यांच्या कुटुंबियांना दिला विश्वास. अवकाळीच्या प्रवासात पर्यटकांचे हाल, खराब हवामानामुळे जलवाहतूक ठप्प. अलिबाग एसटी स्थानकात प्रचंड गर्दी. सिंधुदुर्गात संध्याकाळपासून पावसाची रिपरिप पुन्हा सुरू. उद्या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट. मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण. राज्यात 2 ते 3 दिवस पाऊस पडण्याची शक्यता. बीडच्या माजलगाव तालुक्यात पावसाचा कहर. जिल्ह्यातील रबीच्या पेरण्या खोळंबल्यात. पावसामुळे भाजीपाला पिकांचा अतोनात नुकसान. कल्याण डोंबिवलीत अवकाळी पावसाची हजेरी. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर अनेक सखल भागात पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जाते. भिवंडीत दुपारनंतर पावसाची दमदार हजेरी. बाजारपेठेमध्ये छटपूजेच्या खरेदीसाठी आलेल्या महिलांची एकच तारांबळ. कमला हॉटेल परिसरात गुडघाभर पाणी. परभणीत अवकाळी पावसामुळे कापसाचं नुकसान. सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचले. काढणीची कामं खोळंबली. शेतकरी अडचणीत. वसई विरार नालासोपाऱ्यात मुसळधार पावसाची हजेरी. परिसरात ढगाळ वातावरण. पुढील आठवडा पुन्हा पावसाचा. कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा. नाशिकमध्ये सोमवारपर्यंत पावसाचा येलो अलर्ट. पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज. नाशिकमध्ये शनिवारी काही भागात जोरदार पाऊस. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता निर्माण. भंडाऱ्यात अचानक झालेल्या पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. शेतात कापून ठेवलेलं धान संपूर्ण पाण्याखाली. नाशिकच्या चांदवड परिसरात जोरदार पावसाला सुरुवात. आत्ताच नवीन लागवड केलेल्या लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
जंजिरा किल्ल्याकडे जाणारी जलवाहतूक बंद, रायगडात पर्यटकांचा हिरमोड तर व्यावसायिक नाराज, खराब हवामानाचा फटका. जळगाव ते मुंबई नियमित विमान सेवा सुरू, जळगाव ते मुंबई अंतर आता केवळ 1.5 तासात गाठता येणार. जळगाव मार्गे अहमदाबाद विमानसेवा देखील पुन्हा सुरू. ठाणेकर दिवाळीच्या सुट्टीवर, दिवाळीच्या सुट्ट्यांचा TMT बसेसवर परिणाम, 8 दिवसात 32 लाखांचं नुकसान. वाशिमच्या पारडी टकमोर गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरावस्था, रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडल्यानं नागरिक त्रस्त, प्रशासनानं तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची स्थानिकांची मागणी. नाशिक शहरातील इंदिरानगर बोगदा उद्यापासून 9 महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. सोमवारपासून 27 जुलै 2026 पर्यंत इंदिरानगर बोगदा हा बंद राहणार आहे. समांतर नवीन बोगदा आणि जुन्या बोगद्याची लांबी वाढवण्याचं काम हाती घेतल्यानं बोगदा काही दिवस बंद. गेटवे ते मांडवा जलवाहतूक सेवा बंद, खराब हवामानामुळे मेरीटाईम बोर्डाचा निर्णय, मुंबईत परतणाऱ्या पर्यटकांची गैरसोय. माथेरानची राणी 1 नोव्हेंबरपासून धावणार, अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याची भीती असल्यामुळे 4 महिने ही मिनी ट्रेन सेवा बंद ठेवण्यात येते. मुंबईकरांचा रस्ते प्रवास होणार थंडगार, बेस्टच्या ताफ्यात नव्या 150 AC बसेस दाखल होणार. आता पुण्यातही धावणार हायड्रोजन बस, 1 किलो हायड्रोजन इंधनात कमाल 12 ते 13 किलोमीटर अंतर पार करते. बसच्या वरच्या बाजूस असलेल्या टाक्यांची हायड्रोजन साठवण क्षमता 70 किलो आहे. ताशी 60 ते 80 किलोमीटर इतक्या वेगाने ती धावू शकते. उत्तन विरार सागरी सेतू प्रकल्पाला पर्यावरण विभागाची अंतिम मान्यता, विरार ते मरीन ड्राईव्ह प्रवासात सुसाट. महाराष्ट्रातील 17 एक्सप्रेस गाड्यांना जुनेच डबे, अजूनही LHB कोचच्या मागणीचं पत्र, केंद्राकडे धुळखात. अलिबाग वडखळ महामार्गावर वाहतूक कोंडी, शहाबाज ते पेझारी चेकपोस्ट पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा. अलिबागला आलेले पर्यटक परतीच्या मार्गावर रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे कोंडीत भर. मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, कोकणात जाणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या दोनही मार्गिकांवर लांब रांगा. माणगाव शहराच्या दोनही बाजूला 5 किलोमीटरपर्यंत कोंडी. पुण्यात वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई, 5 महिन्यात 13,000हून अधिक वाहन चालकांवर कारवाई. RTO कडून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा वडगा. नंदुरबारच्या चांदसैली घाटात दरड कोसळली, दरड कोसळल्यानं वाहतूक ठप्प, अनेक गावांचा संपर्क तुटला. सुदैवानं जीवित किंवा वित्तहानी नाही, बचाव कार्य अद्याप सुरू नाही. पुण्यात हिंदू संघटनेचे आनंद दवे यांचं शनिवार वाड्यासमोर आंदोलन, शनिवार वाड्यामध्ये नमाज पठणाच्या विरोधात आंदोलन. खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, शासनानं जाहीर केल्याप्रमाणे हेक्टरी 10,000 रुपये तातडीनं शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीची मागणी. नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार पुन्हा एकदा मोठ्या संकटात, मुसळधार पावसामुळे 50% द्राक्ष बागांचं नुकसान. सोयाबीनला कमी भाव मिळत असल्यानं मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल, नुकसानग्रस्त शेतकरी हमी भावाच्या प्रतीक्षेत, उत्पादन खर्च निघत नसल्यानं शेतकरी संकटात. वर्ध्यात सोयाबीनच्या गंजीला शेतकऱ्यांना लावली आग, उत्पन्न होत नसल्यानं सोयाबीन पेटवली. वर्ध्याच्या साहूरमधील घटना. अकोल्यातली कृषी उत्पन्न बाजार समिती पातूर या ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतमालाचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांची मदतीची मागणी. राज्यातील कृषी सेवा केंद्राचा मंगळवारी बंद, राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या ऑनलाईन प्रणालीच्या विरोधात कृषी सेवा केंद्रधारक व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी. हिंगोली जिल्ह्यात हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत सापडला. अहिल्यानगर कल्याण महामार्गावर ST बसचा अपघात, अपघातात प्रवासी जखमी, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. अमरावतीच्या महादेव खोरी परिसरात बिबट्यासह 2 पिल्लांचा वावर, CCTV कॅमेऱ्यामध्ये 3 बिबटे कैद. लहान मुलांनी बाहेर पडू नये व स्वतःची काळजी घ्यावी, वन विभागाचा इशारा. सिंधुदुर्गात ओमकार हत्तीकडून मडुरा पंचक्रोशीत बागायतीसह भात शेतीचं नुकसान. दरम्यान मागील 15 दिवसांपासून वन विभाग ओमकार हत्तीला पकडण्यासाठी प्रयत्नशील. देशात 2023 मध्ये 7,71,418 आत्महत्या, कौटुंबिक कारणांमुळे 31% अधिक आत्महत्या झाल्या, तर बेरोजगारी आणि व्यसनांमुळे 12% आत्महत्या. भिवंडीत डंपरचा ब्रेक फेल झाल्यानं अपघात, 6 ते 7 दुचाकीला धडक, पथदिव्याच्या पोलला धडकून थांबल्यानं सुदैवानं जीवितहानी नाही.
अमरावतीत कामुंजा फाट्याजवळ ट्रॅव्हलरनं दिली दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू तर चालक गंभीर जखमी, चालकासह ट्रॅव्हलर वाहन पोलिसांच्या ताब्यात. पुलगाव जालना महामार्गावर भीषण अपघात, ट्रॅव्हल्स आणि दुचाकीची समोरासमोर धडक, दोघांचा जागीच मृत्यू. वर्ध्यातील घर जळालेल्या कुटुंबाला मदतीसाठी अनेकांचा पुढाकार, कुटुंबियांना जीवनोपयोगी साहित्याची मदत. इंदापूर बसस्थानकात मध्यरात्री एसटीला क्षणात एसटी जळून खाक, बसमधील सर्व प्रवासी सुखरूप. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.